नमस्कार, मी डॉक्टर रीना राठी, अडलोसन पेडियाट्रिशियन, सुयोग हॉस्पिटल नाशिक, सेक्रेटरी इंडियन अकॅडमी ऑफ पेडियाट्रिक्स नाशिक डिस्ट्रिक्ट ब्रांच। 24 जानेवारी नॅशनल गर्ल चाइल्ड डे। मुलींच्या आरोग्यासाठी, हक्कासाठी आणि त्यांच्या शिक्षणासाठी जागरूकता निर्माण व्हावी म्हणून भारत सरकारने 2008 पासून हा दिवस साजरा करण्यास सुरुवात केली। मी म्हणेन की ती दुःखाची किंवा दुर्भाग्याची गोष्ट आहे ज्या भारत देशात यत्र नारी पूजनते रमते तत्र देवता, म्हणजेच जिथे नारीचा सन्मान होतो तिथेच देवतांचा वास होतो असे आपले ऋषीमुनी, आपले पूर्वज म्हणायचे। त्या आपल्या भारत देशात आपल्याला मुलींच्या हक्कांबद्दल, त्यांच्या आरोग्याबद्दल लोकांमध्ये जागरूकता निर्माण करावी लागते। हरकत नाही, पण आत्ताही आपल्याकडे वेळ आहे आपण सगळ्यांनी जागरूक होणं। कारण एक मुलगी जर ती सशक्त असेल तरच तिचं रूपांतर हे सशक्त स्त्रीमध्ये होऊ शकते आणि तीच एक सशक्त माता होऊन एक चांगल्या सुदृढ बाळकाला जन्म देऊ शकते, जे बालक पुढे आपल्या देशाचं, आपल्या समाजाचं भवितव्य असणार आहे। म्हणूनच म्हणतात ना की एक स्त्री हा एका संसाराचा नव्हे तर एका देशाचा पाठीचा कणा आहे। तो कणाच दुर्बळ असेल तो देश खंबीरपणे कसा उभा राहणार। आणि याविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी आज इंडियन अकॅडमी ऑफ पेडियाट्रिक्स नाशिक ब्रँचच्या वतीने आपण सगळे भेटत आहोत। सोबत आपल्यासोबत 4 प्रख्यात बालरोग तज्ज्ञ आहेत जे का आपल्याला या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत। सगळ्यात अगोदर आपण भेटणार आहोत डॉक्टर शर्मिला कुलकर्णी यांना, ज्या का स्वतः 30 वर्षापासून नाशिकमध्ये बालरोग तज्ज्ञ म्हणून कार्यरत आहे। संजीवन हॉस्पिटलचे CEO आहेत आणि आर्मी हॉस्पिटलमध्ये त्या ऑनररी पेडियाट्रिशियन म्हणून कार्यरत आहेत। त्याच्या व्यतिरिक्त त्या स्वतः नॅशनल लेवलला बॅडमिंटन सिलेक्शनचे सिलेक्टर आहेत। नॅशनल लेवलला त्यांनी बरेच गोल्ड मेडल घेतलेले आहेत आणि त्यांचे नॅशनल आणि इंटरनॅशनल ठिकाणी बरेच पेपरही पब्लिश झालेले आहेत। आपण खूप भाग्यवान आहोत की आपल्याला अशा वक्ता भेटलेल्या आहेत ज्या का आता आपल्याला मुलींच्या मानसिक पाळीबद्दल थोडीशी माहिती देणार आहेत। मॅडम, आपलं स्वागत आहे। सगळ्यात अगोदर मी विचारू इच्छिते की ही जी मानसिक पाळी, ज्याला आपण पिरियड्स म्हणतो किंवा अजून बऱ्याच नावाने ज्याला ओळखलं जातं, तर असले हे पिरियड्स मुलींमध्ये कधी येणं हे आपण नॉर्मल समजू शकतो किंवा त्याची सुरुवात कधी व्हायला पाहिजे? ओव्हर टू यू मॅम। रीना, हा एक अतिशय सुंदर आणि महत्त्वाचा प्रश्न तू विचारलास। कारण काही शतकापूर्वी, काही वर्षांपूर्वी साधारण मानसिक पाळी 12 ते 15, 16 वर्षापर्यंत यायची, पण अलीकडे गेल्या 10-20 वर्षात हेच वय अजून अलीकडे सरकत चाललंय आणि आजकाल मानसिक पाळी 11 ते 14 ह्या वयामध्ये येणं हे नॉर्मल समजलं गेलं आहे। काय होतं, कधी 11, कधी 12, कधी 13, त्यामुळे पेशंटच्या मनात, पालकांच्या मनात अतिशय कन्फ्युजन निर्माण। काही वेळेस असं म्हणतात 10 वर्षात पाळी आली, होणारच आहे, कारण आता आधुनिक जग आहे, ऍडव्हर्टाइजमेंटचं जग आहे, त्यामुळे लवकर पाळी येणं आणि हे नॉर्मल आहे असं गृहीत धरलं जातं। तर काही वेळेस असं होतं मुलींना 16 वर्षापर्यंत पाळी येत नाही आणि मग घरच्या आजा, आया म्हणतात बरं झालं, चला आपला प्रॉब्लेम सुटला, अजून पाळी नाही आली, मुलगी अजून वयात येत नाहीये, चांगलंच आहे। सो हे दोन्ही गोष्टी, ह्या दोन्ही जे समज आहेत ते चुकीचे आहेत। त्यामुळे हे महत्वाचं आहे, जे सगळ्या पालकांनी जे आज इथे फेसबुक लाईव्ह वर आहेत त्यांनी हे लक्षात घेतलं पाहिजे की सध्या 11 ते 14 वर्षापर्यंत पाळी येणं हे नॉर्मल आहे। जर करता तुमच्या मुलीला 10व्या वाढदिवसाच्या आधी पाळी आली असेल किंवा 15व्या वर्षाच्या वाढदिवसापर्यंत पाळी आली नसेल तर या दोन्ही गोष्टी ॲबनॉर्मल असू शकतील आणि त्यांनी त्वरित त्यांच्या डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचं आहे। मॅडम, आता ही जी पाळी येते तिचं आपण वय तर समजलं आहे, पण बऱ्याचदा कोणाला पाळी 7 दिवस राहते, कोणाला 2च दिवस राहते किंवा कोणाला 10-10 दिवसही अंगावर जातं।
तर हे नॉर्मल पिरियड्स म्हणजे काय आणि त्याच्यामध्ये ॲबनॉर्मल म्हणजे काय, किंवा हे कसे काही आपण तुम्ही सांगू शकाल का की इतके दिवस जास्त झाले तर आपल्या डॉक्टरांकडे जाण्याची आवश्यकता आहे, किंवा काही कमी गेलं तर याच्यानंतर आपल्याला त्याच्याबद्दल काळजी करण्याची गोष्ट आहे, याच्यावर काही मार्गदर्शन कराल का? नॉर्मल पाळी म्हणजे जी पाळी साधारण 28 दिवसाच्या अंतरावर येते, जी पाळी साधारण 4 ते 5 दिवस राहते आणि ज्या पाळीमध्ये साधारण एक ऍव्हरेज असं रक्तस्राव होतो, ज्याच्याने मुलांना त्रास होत नाही, हीच पाळी दर महिना 28 दिवसानंतर येत राहते आणि थोडंसं दुखणं स्वाभाविक असतं. ही आहे नॉर्मल पाळी. तू आता मला म्हणालीस की ॲबनॉर्मल पाळी म्हणजे काय, हा पण एक महत्वाचा प्रश्न आहे. आणि ॲबनॉर्मल म्हणजे जे नॉर्मल व्यतिरिक्त आहे ते म्हणजेच काय, जर मुलींना 21 दिवसाच्या आत पाळी यायला लागली किंवा 45 दिवसानंतर पाळी यायला लागली, म्हणजे आज पाळी आली आणि दुसरी पाळी 45 दिवसानंतर आली, किंवा पाळी 8-8, 10-10 दिवस आलीये, खूप जास्त रक्तस्राव होतोय, खूप जास्त दुखताय, ज्या दुखण्यामुळे मुलींच्या शाळा मिस होत आहेत, त्यांना कुठे खेळायला जाता येत नाही, खूप गोळ्यांचा मारा करावा लागतोय, ही पाळी ॲबनॉर्मल आहे आणि ह्या पाळीसाठी आपल्याला डॉक्टरांचा सल्ला घ्यायला पाहिजे. ह्यात एक अजून गोष्ट सांगते, जेव्हा मी म्हंटल मुलींना 11 ते 14 वर्षापर्यंत पाळी येणं योग्य आहे, तेव्हा पहिले 1 ते 2 वर्ष पाळी इरेग्युलर किंवा पेनफुल हे असू शकते, कारण ह्यांना आम्ही अनओव्युलेटरी सायकल्स म्हणतो. कारण ह्या काळात पहिल्या 1-2 वर्षात मुलींच्या अंगातले जे हार्मोन्स असतात ते स्थिरावले जात नाही, त्या हार्मोन्सला स्थिरावायला एखादं वर्ष लागतं. तर पाळी सुरू झाल्यानंतर एखाद वर्ष जर इरेग्युलर पाळी असेल तर ती नॉर्मल समजली जाते. त्या पाळीसाठी, त्या इरेग्युलर पाळीसाठी काळजी करण्याची गरज नसते. हे खूपच चांगलं सांगितलंय मॅडम. नाहीतर आजकाल थोडं जरी काही झालं की पालक मुलींना घेऊन डॉक्टरांकडे येतात. त्याच्याने पैशांचा अपव्यय तर होतोच, पण त्यासोबत त्यांचा वेळही जातो. आणि आजच्या या युगात जिथे आपण म्हणतो टाइम इज मनी, तेव्हा हे ज्या तुमच्या सल्ल्याने बऱ्याच लोकांना टाइम वाचणार आहे, सोबत पैसेही वाचणार आहे. दुसरा आपला प्रश्न येतो मॅडम की पाळीच्या वेळेस काहींच्या पोटात दुखतं आणि काही औषधेही ती लोक घेतात, किंवा आई तिला सांगते की बाबा तुला आता परीक्षा आहे का काय, तू औषध घेऊन घे. तर हे कितपत योग्य आहे आणि हे पोटात दुखणं म्हणजे नेमकं काय होतं आणि त्याला कसं हँडल केलं पाहिजे? रीना, आत्ताच मी सांगितलं की पाळी सोबत थोडंसं पोटात दुखणं हे नॉर्मल आहे, पण थोडं दुखणं म्हणजे किती आणि किती नॉर्मल आहे हे कळणं थोडं कठीणच आहे. तर जसं मी सांगितलं, पहिल्या 1 ते 2 वर्षात थोडं थोडं पोटात दुखणं, जे थोडं म्हणजे ज्याच्याने मुली शाळेत जाऊ शकतात किंवा थोडासा शेक घेऊन ते कंट्रोल करू शकतात, हे दुखणं हे नॉर्मल आहे. पण जर असह्य दुखत असेल, पोटात इतक्या जोरदार दुखतंय की मुली लोळत असतील, त्यांना उलट्या होत आहेत, खूप रक्तस्राव होतोय, त्यांना अजिबात कुठल्याच गोष्टीमध्ये लक्ष रमत नाहीये, असं दुखणं मात्र ॲबनॉर्मल आहे. आणि अशा मुलींमध्ये पालकांनी नक्कीच औषधं द्यावी. पण बरं का पालकांनो, ही औषधं कधीच आपल्या मनाने, आपल्या समजेने असं कधीच देऊ नयेत. नेहमी जी औषधं द्यायची असेल ते डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच देणं गरजेचं आहे, नाही तर मुलांना काहीतरी हानी होऊ शकते. तर औषध देणं योग्य आहे. औषध म्हणजे पॅरासिटामॉल सारखं माइल्ड पेन किलर्स हे देणं अतिशय योग्य आहे. पण त्याच्या आधी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मुलींना पाळीविषयी समजून देणं हे महत्वाचं आहे. जर त्यांना हे माहीत आहे की पाळी बरोबर थोडंसं पोट दुखतं, तर ते ऍक्सेप्ट करायला इझी जातं, ब्रेन हे ऍक्सेप्ट करतं आणि मग ते दुखणं त्यांना सहन करणं सोपं होतं. ही महत्वाची गोष्ट. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांना पोट शेकून घेणं. पाळी सुरू व्हायच्या आदल्या दिवशी किंवा त्याच दिवशी, पहिल्या दिवशी थोडंसं पोट दुखतं, त्या दिवशी ओटी पोट शेकून घेणं, पाणी भरपूर पिणं, रिलॅक्सेशन एक्सरसाइज करणं, या गोष्टींनी थोडं पोटातलं दुखणं हे आपण औषधं न देता ट्रीट करू शकतो. मॅडम, जसं आता मुली वयात येतात त्याच्यानंतर पालकांना चिंता सुरू होते की बाबा आता ह्याची मानसिक पाळी येणार आहे, त्याची धाकधूक सुरू होते. तर असं काही लक्षणे आहेत का की ज्याच्याने आपण अंदाज बांधू शकू की आता मानसिक पाळी येणार आहे? याच्यावर काही मार्गदर्शन करा. रीना, जवळजवळ दररोज एकतरी पेशंट, एकतरी पालक असा येतो ज्याच्या मनात ही भीती असते. मुली मोठ्यात होत असतात, वयात येत असतात,
टीव्हीवर अनेक गोष्टी ते बघत असतात आणि त्यांना भीती वाटते की आता ही मुलगी माझी वयात येते, 4थी-5वीत मध्ये गेली, आता हिला पाळी कधी सुरू होणार आहे आणि मी हिला कधी सांगू, पाळीविषयी कधी समजावू. म्हणून अनेकदा पालक आपल्याकडे येतात. हे तुला पण माहितीये आणि मला पण माहितीये. तर हे महत्वाचा प्रश्न आहे, कारण नक्कीच आपण 1 ते 2 वर्ष आधीपासून सांगू शकतो की या मुलीला आता कधी पाळी येणार आहे. तर जेव्हा मुली वयात येतात, काही शरीरात बदल होत असतात, हार्मोनल चेंजेस होत असतात, पण बाह्य जे शरीरातले पहिले जे बदल आपण बघतो आणि ते म्हणजे त्यांच्या ब्रेस्ट डेव्हलपमेंट. तर हे सगळ्यात पहिलं लक्षण आहे जे आपण बघू शकतो. तर त्यांच्या स्तन थोडी मोठी व्हायला लागतात, तिथे थोडी सूज यायला लागते. तर हे सगळ्यात पहिलं लक्षण आहे मुली वयात येतानाच. आणि जेव्हा ते ब्रेस्टची डेव्हलपमेंट होते, त्याच्यानंतर साधारणपणे 2 ते 3 वर्षात पाळी येते. हा एक ऍव्हरेज एज आहे ज्याच्यामध्ये आपण पाळी बघतो, की आता साधारण 10 वर्षाला किंवा 9 वर्षाला जर स्तनाची वाढ दिसायला लागली तर त्याच्यानंतर 2 ते 3 वर्षात साधारण पाळी येते. हा पिरियड जो आहे, हे 2 ते 3 वर्ष आहे, हे अतिशय मुलीच्या आयुष्यातले, मी तर म्हणेन लहान मुलींच्या आयुष्यातले सगळ्यात महत्वाचा काळ हा आहे. आणि ह्या काळात नेमकं ह्याच वेळेस मुलींकडे थोडंसं दुर्लक्ष केलं जातं. आपण पहिल्या 4-5 वर्षात मुलींच्या आहाराकडे लक्ष देतो, पण 10-11 वर्षाच्या मुली मोठ्या पण झाल्या असतात, समज पण येत असते, त्यांच्या आहाराकडे आपण तेवढंसं लक्ष देत नाही. बरोबर आहे ना? आणि दुसरं महत्वाचं म्हणजे उलट आपण म्हणतो, घरात आजी असते, आजोबा असतात, पणजी असते, ती म्हणते आता ही 10-11 वर्षाची झाली, ही वयात यायला लागली, आता हिचं बाहेर जाणं बंद करा. ज्या काळात मुलींचे मैदानी खेळ जास्त प्रमाणात व्हायला पाहिजे, एक्सरसाइज व्हायला पाहिजे, अशाच काळात मुलींचं खेळणं आपण बंद करतो, आहाराकडे लक्ष दिलं जात नाही, त्यांना कुठल्याही प्रकारचे टॉनिक्स दिले जात नाही. अशा रीतीने हे 2 ते 3 वर्ष जे आहेत ते आपण त्यांचं नुकसानच होतं एक परीने. त्यामुळे एकदा अक्षर लक्षात आलं की मुलींची वाढ होतीये, स्तनाचं डेव्हलपमेंट होत आहे, हे 2 वर्षात मुलींच्या आहाराकडे त्यांचं समतोल आहार देणं, त्यांना प्रोटीन युक्त आहार देणं, फळं जास्त देणं, पालेभाज्या जास्त देणं, हे फार महत्वाचं आहे. आणि तेवढंच महत्वाचं आहे त्यांना मैदानी खेळ खेळणारा त्यांना मोटिवेट करणं, हे फार महत्वाची गोष्ट आहे. खरंय, अगदी खरंय मॅडम. आता असं असतंय मॅडम, आपण म्हणतो की पाळी येते, आपण आता साधारण त्याचं वय ही 10 वर्ष 11 वर्ष झालेलं आहे, पण असा एक समज आहे की पाळी आल्यानंतर उंची वाढत नाही. आता 10 वर्षाची मुलगी कितपत उंची असणार आहे, आणि त्यावेळेस जर तिला पाळी आली तर मग पालक अगदी चिंताग्रस्त होतात की आता मॅडम याची उंची वाढणार आहे का नाही वाढणार आहे. याच्यावर काही तुम्ही सांगा ना मॅडम. आजकाल मेंदूच्या उंचीपेक्षा शारीरिक उंचीकडे फार जास्त महत्व दिलं जातं. आणि हा तुझा अतिशय महत्वाचा प्रश्न आहे की पाळी एकदा आली की उंची वाढत नाही, हा एक गैरसमज आहे. आणि मी अगदी ठामपणे तुम्हाला सगळ्या पालकांना सांगते की पाळी आल्यावर सुद्धा जर करता, मी जे आता सांगितलंय, हे जर 2-3 वर्ष मुली वयात येतापासून पाळी येण्यापर्यंत जर नीट मुलीकडे काळजी घेतली, त्यांच्या आहाराकडे काळजी घेतली, तर किमान 2 ते 3 इंच म्हणजे साधारण 5 ते 7 सेंटीमीटर एवढी हाईट वाढू शकते. आणि त्यामुळे पालकांनो त्यांच्या आहाराकडे, त्यांच्या खेळण्याकडे नक्की नक्की लक्ष द्या. मॅडम, आपण सगळे म्हणतो की मानसिक पाळीमध्ये स्वच्छतेची गरज आहे, त्याला पण एक मेन्स्ट्रुअल हायजीन. आजच्या पेपरातच टाइम्स मध्ये आपली जी मिस इंडिया होती, जी पुढे मिस युनिव्हर्स झाली, मनुष्य छिल्लर, हिने हा टॉपिक मध्ये व्यवस्थित सांगितलं की मेन्स्ट्रुअल हायजीन. तर याला थोडं एलॅबरेट करा ना मॅडम. हो, अगदी खरं आहे. जसं एज्युकेशन वाढतंय तसं आजकाल मेन्स्ट्रुअल हायजीन कडे पण तेवढंच महत्व. इनफॅक्ट ही एक मोठी चळवळच सुरू आहे. तू म्हणतेस ते खरं आहे. आज मी पण ती ऍड बघितली आणि अक्षय कुमार, चिल्लर, अनेक मोठे मोठे लोक, अनेक अभिनेत्री, नेते हे ह्याच्यावर खूप महत्व देत आहेत. आणि ही एक मोहीमच त्यांनी जणू काही पुढे चालवली आहे. काही वर्षापूर्वी पाळीविषयी बोलणं हे एक अक्षरशः हे चुकीची गोष्ट किंवा एक टॅबो ठरला जात होता. कोणीच मुलींना हळूच कानात सांगितलं जायचं, ती बिचारी मुलगी एखादा अस्वच्छ कपडा घेऊन कसं बस
पाळीचे 4 दिवस निभावून काढायची आणि कोणीच ह्या विषयावर बोलायचं नाही. पण आजकाल ओपनली बोलणं जातं. आम्ही आमच्या पेशंट्सना, पालकांना हे समजवतो आणि ह्याला म्हणतात मेन्स्ट्रुअल हायजीनची चळवळ. आणि ही मोठ्या प्रमाणात चालू आहे आणि ही फार महत्वाची गोष्ट आहे. कारण जर मेन्स्ट्रुअल हायजीन कडे आपण नीट लक्ष गेलं तर मुलींना इन्फेक्शन होत नाही, त्यांची मानसिकता चांगली राहते आणि ते पॉझिटिव्ह राहतात. तर सगळ्यात मेन्स्ट्रुअल हायजीनचा सगळ्यात महत्वाचा टप्पा म्हणजे मुलींचं मानसिक तयारी करणं. एक, पाळी सुरू होण्याच्या आधी त्यांना हे नीट, पाळी म्हणजे काय हे किती पॉझिटिव्ह आहे. बरेचदा शी ताई आली बाई तुझी पाळी, असं करून त्या मुलींच्या मनात हे काहीतरी घाणेरडी गोष्ट आहे असं काहीतरी मनात येतं. तर तसं न करता, अरे वा तुझी पाळी आली, हा तुझ्या आयुष्यातला मोठा टप्पा आहे, स्त्री होण्याकडे तुझा एक पाऊलवाट आहे ही करून. बरेच घरांमध्ये त्या दिवशी गोडधोड केलं जातं, मुलींचं औषण केलं जातं. ह्या गोष्टी करण्याने मुलींच्या मनामध्ये काहीतरी माझ्या आयुष्यात चांगलं घडतंय अशी काहीतरी जाणीव येते आणि हा सगळ्यात महत्वाचा गोष्ट आहे. दुसरं म्हणजे त्यांना प्रिपेअर करणं की ही काही वाईट गोष्ट नाही. काही काही मुलींना भीती वाटते, आपल्याला काहीतरी रोग झालाय का. एक पेशंट माझ्याकडे, ती मुलगी रडत होती की मला कॅन्सर झालाय. अशा काहीतरी चुकीच्या मनात कल्पना यायला लागतात. त्यामुळे मेन्स्ट्रुअल हायजीन मध्ये हे त्यांची मानसिक तयारी करणं हा मोठा टप्पा आहे. दुसरी गोष्ट म्हणजे त्यांना जेव्हा येईल असं एक जाणवायला लागतं तेव्हा त्यांना शाळेमध्ये पॅड्स पेपरमध्ये गुंडाळून त्यांच्या बॅगेत ठेवणं ही दुसरी महत्वाची गोष्ट आहे. आणि तिसरी, आता मी पॅड्स विषय काढते, तर पॅड वापरणं, एखादा अस्वच्छ कपडा वापरण्यापेक्षा त्यांना पॅड वापरायला आपण मोटिवेट केलं पाहिजे. पॅडची काळजी घेणं, त्याचं डिस्पोज ऑफ करणं. आजकाल तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल की आपले जे ड्रेनेज पाईप्स आहे हे ब्लॉक होण्यामागे 70% ह्याचं कारण आहे पॅड्स, जे बरेचदा फ्लश केले जातात. कारण मुलींना माहितीच नाही कुठे डिस्पोज ऑफ करायचे. तर हे त्यांना शिकवायला पाहिजे. पॅड्स वरच्यावर चेंज करायला शिकवायला पाहिजे. स्वतःची स्वच्छता ही ठेवणे गरजेचे आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी शिकवणं महत्वाचं आहे. नक्कीच हा सगळा बेसिक आहे की त्यांचं हेल्दी म्हणजे आरोग्य नीट राहण्यासाठी. मी एक शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारेन मॅडम, की आजकाल पाळीमध्ये म्हणा किंवा वयात आल्यानंतर मुलींना काही औषधं दिली जातात, पेन होते किंवा पाळी पुढे ढकलायची किंवा आधी आणायची, ज्याला आपण हॉर्मोनल ट्रीटमेंटही म्हणतो. हे कितपत योग्य आहे सगळं देणं? उगाचच पाळी ढकलण्यासाठी जे औषधं वापरले जातात त्याचा वापर न करणं हे जास्त योग्य आहे. पण काही काही मुलांना, जसं तुम्हाला मगाशी सांगितलंस, इरेग्युलर पिरियड्स किंवा पेनफुल, खूप पेन होणं, ह्यासाठी औषधं वापरणं, किंवा मुलींना स्थूलपणा आलाय, त्याच्याबरोबर केसाची वाढ आहे, त्याच्यावर म्हणजे आपण जे PCOS म्हणतो, अशी काही लक्षणं दिसत असेल तर जरूर हार्मोनल ट्रीटमेंट देणं योग्यच आहे. पण जसं मी मगाशी म्हटलं तसं स्वतःच्या मनाने नाही तर डॉक्टरांच्या सल्ल्याने ही औषधं घेणं योग्यच आहे. धन्यवाद मॅडम. तुम्ही जे जागरूकता मानसिक पाळी किंवा मेन्स्ट्रुएशन बद्दल जे केली आहे आज, ती मुलींना तर उपयोगातच आहेतच, पण त्यासोबत त्यांच्या पालकांनाही खूप महत्वाची आहे. आणि मॅडमच्या सल्ल्याने किंवा त्यांनी जे मंत्र दिले आहेत ते लक्षात ठेवून आपले 90% प्रॉब्लेम हे सॉल्व्ह होऊ शकतात किंवा आपण त्याच्याबद्दल समज आणि गैरसमज दूर करू शकू. धन्यवाद मॅडम. आपल्या ज्या पुढच्या स्पीकर आहेत, ज्या स्वतः एक बालरोग तज्ञ आहेत, ज्या नाशिकमध्ये 30 वर्षापासून कार्यरत आहे, अशा संगीता मॅडमला मी इन्व्हाइट करते की त्यांनी यावं. संगीता मॅडम या स्वतः अरिहंत हॉस्पिटलच्या सीईओ आहेत. 2017 मध्ये त्यांनी नाशिक IIPचं प्रेसिडेंटशिप त्यांनी केलेलं होतं, जे का खूप गाजलंही होतं. आता सध्या वुमन्स विंग, इंडियन पिरियाट्रिक्सची वुमन विंग आहे, त्याच्या त्या नॅशनल कन्व्हेनर आहेत. अशा या प्रतिभाशाली व्यक्ती, त्यांनी जे आहे आरोग्य क्षेत्रात काम केलं आहे, त्याच्यासोबत थॅलेसेमिया, जो का एक ब्लड डिसऑर्डर आहे, ज्याच्यामध्ये प्रत्येक काही महिन्यांनी, काही वर्षांनी मुलांना रक्त भरावं लागतं, अशा थॅलेसेमिया मुलांबद्दल मॅडमने अथांग काम केलेलं आहे. आणि त्यांच्या प्रयत्नानेच थॅलेसेमिया मुलांमध्ये खूप सारे लोक त्यांच्या अंडर ट्रीटमेंट घेतात आणि फ्री मध्ये ब्लड भरूनही घेतात, जे आपण ब्लड ट्रान्सफ्युजन म्हणतो, जी का खूप महागडी ट्रीटमेंट आहे. ती फक्त मॅडमच्या प्रयत्नानेच योग्य पद्धतीने होते आहे आणि मला अशा मॅडमचा अभिमान वाटतो. तर आपल्या या ज्या मॅडम आहेत, हे आपल्याला बोलणार आहे की मुलींच्या हक्कांबद्दल, राईट्स ऑफ गर्ल. मागावा लागतोय, सांगावा लागतोय, ही दुर्दैवाची गोष्ट आहे. पण त्याची जाणीव असणं,
त्याच्याबद्दल जागरूकता असणं आणि त्याचा व्यवस्थित वापर करता येणं हे तितकंच महत्वाचं आहे. ओव्हर टू यू मॅडम. नमस्कार, मैं डॉक्टर संगीता लोढ़ा, प्रैक्टिसिंग पीडियाट्रिशियन इन नासिक सिंस लास्ट 30 इयर्स. आज मैं आप सबको गर्ल्स राइट्स ऑफ अ गर्ल चाइल्ड इसके बारे में कुछ बोलना चाहती हूँ, और इसी के साथ ही मैं आपको बताऊंगी थोड़ा सा कि भारत में सेव गर्ल चाइल्ड मिशन जो है मैं पिछले 5 सालों से चला रही हूँ, वो भी काफी सक्सेसफुल रहा है. आज ही इस बात पर मैं चर्चा इसलिए कर रही हूँ कि पूरे भारतवर्ष में आज का दिन 24 जनवरी का ये दिन जो है बहुत ही धूमधाम से नेशनल गर्ल चाइल्ड डे के नाम से सेलिब्रेट किया जाता है. तो चलो आओ हम देखते हैं कि गर्ल्स के राइट्स क्या होते हैं, गर्ल चाइल्ड के राइट्स क्या होते हैं. तो इसमें टोटल 12 राइट्स हैं गर्ल चाइल्ड के, जो मैं आप सबको बता रही हूँ. पहला तो है द राइट टू एजुकेशन, सेकेंड है राइट टू एक्सप्रेशन, राइट टू इंफॉर्मेशन, द राइट टू न्यूट्रिशन, the right to health and care, the right to protection from abuse, the right to protection from exploitation, the right to protection from neglect, the right to development, the right to recreation, the right to name and nationality, the right to survival, the right to equality, the right to freedom of speech, the right to follow any religion, and last but not least, the right to constitutional remedies. ये जो 12 rights हैं, ये राइट्स तो हैं जरूर, पर क्या हम सबको इसके बारे में मालूम है? ये बात इसलिए जहन में आती है क्योंकि बहुत पहले यूनाइटेड नेशंस ने ये देखा कि जो लड़कियां हैं उन पर अलग अलग तरीकों से जब स्टडी की गई तो पता चला कि गर्ल्स राइट जो बच्चे हैं उनका जो डेवलपमेंट है, मेंटल डेवलपमेंट है, फिजिकल डेवलपमेंट है, ये ज्यादा अच्छा नहीं है. तो उन्होंने इसके लिए एक रूल बनाया और उस रूल के तहत इंडिया में इस पर बहुत अच्छे से काम हो रहा है. और एक सर्वे में देखा गया कि 1991 में जो गर्ल्स और बॉयज का जो रेशियो था वो था 945,000 लड़कों के साथ, और आफ्टर 10 इयर्स यानी कि 2001 में यही रेशियो जो है वो 1000 लड़कों के वर्सेस 927 हो गया. तो इसका मतलब था कि पिछले 10 सालों में ऐसा कहीं कुछ तो होता है कि लड़कियों का रेशियो जो है वो दिन प्रतिदिन कम हुआ. इन 10 सालों में इतना रेशियो भी कम हो जाना कोई छोटी बात नहीं थी. तो इस पर स्टडी की गई और पता चला अकेले बिहार के 7 राज्यों में, अकेले बिहार के 7 जिलों में एक साल में आप विश्वास नहीं करेंगे कि 16 लाख लड़कियों की भ्रूण हत्या की गई. ये कोई छोटी मोटी फिगर नहीं है. तो ये सब जब बातें एक के बाद एक जब आती गई तो यूनाइटेड नेशंस ने जब ये राइट्स बनाए तो सबसे पहला कदम उसमें इंडिया का भी नाम था कि इंडिया ने इस पर बहुत अच्छा काम किया. हमारे बहुत सी लेडीज पीडियाट्रिशियंस जो हैं वो इस पर बहुत अच्छे से काम कर रहे हैं. जैसे कि हम कहते हैं सेव टाइगर, सेव ट्रीज, उसी तरह से हम बोलते हैं सेव गर्ल चाइल्ड. ये बात इसलिए आती है क्योंकि जिन चीजों की संख्या कम होने लगती है उसी पर हम अभियान शुरू कर देते हैं, जबकि आज स्त्रियों का समाज में बहुत महत्वपूर्ण स्थान है. ये रेशियो कम होता जा रहा है, इसके लिए काम तो हुआ ही है. हरियाणा, राजस्थान, बिहार, यहाँ पर आज भी इनकी जो पहचान है वो अच्छी नहीं है. वहां पर आज भी बच्चियों के जन्म होते से ही मार दिया जाता है. वहां पर जो डिलीवरी करती है दाइयां, वो बताती है कि मैंने कितनी ही बच्चियों को गला घोटकर उनके पैदा होते ही मारा है. ये एक पक्का एविडेंस है जो कि स्टडी में पाया गया है. अरे बेटी है तो है कल, बिन बेटी के कैसा पल. एक दिन होता है वुमेन्स डे का, एक दिन होता है लेडीज का, एक दिन होता है औरत का, एक दिन होता है स्त्रियों का. क्यों पूरे ही दिन क्यों नहीं हो सकते सबके? स्त्रियों के और पुरुषों के दोनों ही हो सकते हैं. 22 जनवरी 2015 ये एक दिन था जिस दिन एक अभियान मोदी जी ने चलाया था, बेटी बचाओ बेटी पढ़ाओ, और यह अभियान भी बहुत सक्सेसफुल रहा है. सरोजनी नायडू है, सुनीता विलियम्स है, मनीषा चिल्लर है, ऐसे कितने ही नाम हैं जो आज भारतवर्ष में एक बेटी के रूप में भारत का नाम स्वर्णाक्षरों से लिखा गया है उनकी वजह से. अपने सपनों को साकार करना है, अपने सपनों को साकार करना है तो अपनी इच्छा शक्ति को इतनी प्रबल बनाना होगा, इतनी प्रबल बनाना होगा कि दुनिया की कोई ताकत आपको आगे बढ़ने से नहीं रोक सकती है. इसी के तहत एक छोटी सी कविता है मेरी. लड़कों जैसी लड़कियां भी
माँ के गोद में पलती है, आंखें उनके लड़कों जैसे पैदा होते खुलती है, सांसें उनकी बेदर्दी से क्यों कोख में रोती जाती है, सांसें उनकी बेदर्दी से क्यों कोख में रोकी जाती है। उनको हक है जीने का, उनको हक है जीने का, वो भी जीना चाहती हैं। लड़कों की तरह लड़की भी मुट्ठी बांध के पैदा होती है, लड़कों की तरह लड़की भी माँ के गोद में हंसती रोती है, लड़कों की तरह लड़की भी माँ का नाम रोशन करती है, घर का नाम रोशन करती है, दुनिया में भारत का नाम रोशन करती है। एक बच्ची है जो माँ की कोख में है, माँ की पूरी तैयारी है कि बच्ची की उस भ्रूण को मार दिया जाना है आज, क्योंकि उस पर समाज का प्रेशर है, घर का प्रेशर है, घर वालों का प्रेशर है कि कन्या जन्म यदि होगा तो उसे रखा नहीं जाएगा। और बच्ची की एक छोटी सी पुकार आती है माँ के कोख से, बच्ची बोल रही है अपनी माँ से, जो कि माँ भी एक स्त्री है और पेट में जो भ्रूण पल रहा है वो भी एक स्त्री है, एक बच्ची है, एक कन्या है। माँ, ओ माँ, माँ, ओ माँ, मैंने तो अभी, भगवान ने मेरे हाथ में अभी तो किस्मत की लकीरें भी नहीं बनाई हैं और आपने मेरी मृत्यु तय कर दी। माँ, मुझे मत मारो, मुझे अपनी कोख में मत मारो, आप भी तो स्त्री हो ना, आप मेरा दर्द समझ सकती हो। माँ, मुझे मत मारो, मुझे आपसे कुछ भी नहीं चाहिए, बस मुझे इस दुनिया में आने दो, मेरी आंखें इस दुनिया में खोल के मुझे इस जगमगाती दुनिया को देखने दो ना माँ, मुझे आपसे कुछ भी नहीं चाहिए, मेरी सब चीजें, मेरा पूरा सब कुछ आप ले लेना, मेरे हिस्से का जो कुछ है, दाना पानी, खाना, एजुकेशन, सब आप अपने बेटे को दे देना, पर मुझे इस दुनिया में आने दो ना माँ। सुनकर कितना दर्द लगता है कि आज भी भारत की बच्ची अपने कोख में सुरक्षित नहीं है, अपनी खुद की माँ के कोख में सुरक्षित नहीं है। धूप है, तुलसी है, चंदन है बेटी, मैं कहती हूँ फिर से आप सबसे, धूप है, तुलसी है, चंदन है बेटी, माँ तेरे घर का आंगन है बेटी, बेटा तो उजाला करता है एक ही कुल को, बेटा तो उजाला करता है एक ही कुल को, पर दो कुल की शान है बेटी, शान है बेटी, शान है बेटी। तो आओ हम सब आज इस नेशनल गर्ल चाइल्ड डे और चाइल्ड राइट्स के बारे में थोड़ा सा सोचें और भारत की इस कन्या को एक नया विश्व, नई जगमगाती दुनिया दिखाएं। धन्यवाद। बहुत खूब मैम। सबसे बड़ा राईट आहे राईट टू बर्थ, राईट टू कम इन दिस वर्ल्ड। आणि दुःखाची गोष्ट आहे की आपल्या भारतामध्ये एका मुलीला त्याच्यासाठी म्हणजे सुरुवात तिथून भांडावं लागतंय। पुढचे जे राईट आहे, राईट फॉर एज्युकेशन, राईट फॉर हेल्थ, राईट फॉर इक्वॅलिटी, हे तर नंतरची गोष्ट झाली, पण सगळ्यात अगोदर येणं महत्वाचं आहे, पुढचं तर आपण बघूनच घेऊ। तुम्ही खूप चांगल्या प्रकारे कव्हर केलं मॅडम, थँक्यू व्हेरी मच। थँक्यू। धन्यवाद, आपने बहुत अच्छा प्रोग्राम बनाया आईपी के, और आईपी के ही क्या पूरे इंडिया में ऐसे प्रोग्राम्स की बहुत जरूरत है, और आपने ये दिन जो आप चुना है नेशनल गर्ल चाइल्ड डे का, ये परफेक्ट डे था, इसलिए आपने जो मुझे अपॉर्चुनिटी दी उसके लिए धन्यवाद। शुक्रिया मॅम, शुक्रिया मॅम। धन्यवाद। पालकांनो आणि प्रेक्षकांनो, आता आपल्याकडे जे पुढचे स्पीकर येणार आहेत त्या आहेत डॉक्टर सुलभा पवार, ज्या एक नाही तर 3-4 हॉस्पिटलमध्ये पेडियाट्रिशियन म्हणून काम करतात। अनुराग चिल्ड्रन हॉस्पिटल, साफल्य हॉस्पिटल, साफल्य रेनबो हॉस्पिटल, साई बाल रुग्णालय, त्या गेल्या 12 वर्षापासून नाशिक शहरामध्ये कार्यरत आहेत। स्वतः बऱ्याच सोशल वर्करची आवड असल्याने बऱ्याच जणांना त्या मोटिवेट करतात आणि बऱ्याच जागी त्या स्वतः हेल्थ कॅम्प घेतात। फ्री मध्ये हेल्थ कॅम्प घेऊन त्यांनी खूप कुपोषित बालकांना जीवनदान दिलेलं आहे आणि त्यांना या दुनियेमध्ये आणखीन काही दिवस जगण्यासाठी भाग पाडलेला आहे। अशा या आपल्या सुलभा मॅडम, ज्यांचं मी स्वागत करते। मॅडम, तुमचं स्वागत आहे। या आपल्याला सांगणार आहे की गर्ल्स इन अडोलसंट फेज। तर मॅडम, मी तुम्हाला सगळ्यात अगोदर हे विचारू इच्छिते की हे अडोलसंट फेज म्हणजे नेमकं काय हो? आपण बघतो की झाडावर एका कळी येते आणि कळीचं हळूहळू फुलामध्ये रूपांतर होतं आणि फळाचं फलामध्ये रूपांतर होतं। त्याप्रमाणे जसं जन्माला आलेलं मूल मोठं होत असतं, ते कधी मोठं होतं आणि त्याला कधी एका मुलीला आईची चप्पल यायला लागते हे आपल्याला कळतच नाही। तर आपण असं म्हणूया ना की जेव्हा मुलीला आईची चप्पल येते ती अवस्था म्हणजे पौगंड अवस्था। म्हणजे अगदी थोडक्यात सांगायचं तुम्हाला तर लक्ष्मीच्या पावलांनी ती घरामध्ये येते, तिच्या पैंजणांच्या आवाजाने ती पूर्ण घर न्हावून टाकते आणि तिचे बोबडे बोल आपल्या मनाला प्रसन्न करतात आणि जिचे निखळ असे हे पूर्ण घर उजळून टाकते आणि ती म्हणजे मुलगी असते।
आणि हे सर्व त्यांच्याच नशिबी आहे तरी ना, ज्यांच्या घरी मुलगी असते. सर्वांना या राष्ट्रीय कन्या दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आता थोडक्यात सांगते की पौगंडावस्था किंवा ॲडोलसंट एज म्हणजे काय. पूर्वीच्या काळी आपण म्हणायचो की 10 ते 20 वर्ष हे असं काहीतरी गूढ वय आहे की याच्यामध्ये आपल्याला खूप काही बदल घडत आहेत. हे बदल मानसिक असतात, शारीरिक असतात, तसेच त्यांच्या बुद्धीमध्ये, मनामध्ये आणि सामाजिक स्तरावर हे बदल होत असतात. तर या अवस्थेला आपण पौगंडावस्था किंवा ॲडोलसंट एज असं म्हणतो. मॅडम, ही जी अवस्था आहे, जिला आपण तुम्ही ॲडोलसन्स हे म्हटलेलं आहे, त्याच्यामध्ये जे आहे की याचे काही असे काही टप्पे असतात का, किंवा त्याच्या असं अर्ली किंवा मिडल असं काही फरक असतात का, की ज्याला आपण म्हणतो की ही आत्ता आली, नंतर ते होतं, नंतर ही तिसरी अवस्था, असं काही फरक किंवा काही बदल किंवा काही असे विशिष्ट मार्गदर्शन आपल्याला केलेलं आहे का कोणी? हो, खरं पाहता आपण प्रत्येक विषयाच्या खोलात जायला गेलो तेव्हा समजतं की कुठे काय बदल होतात ते. ऍक्च्युली आपल्याला जी ॲडोलसंट एज आहे किंवा मानसिक अवस्था आहे, ज्या ॲडोलसंट एज मध्ये पौगंडावस्थेमध्ये आपल्याला मुलामध्ये हे जे शारीरिक बदल, मानसिक बदल होत आहेत यांच्या अवस्था किंवा फेजेस असतात, ज्याला आपण अर्ली ॲडोलसंट, प्राथमिक अवस्था, मिड ॲडोलसंट किंवा मधली अवस्था किंवा लेट ॲडोलसंट म्हणतो. अर्ली ॲडोलसंट म्हणजे 10 ते 12 वर्ष, मिड ॲडोलसंट म्हणजे साधारणतः 13 किंवा 14 ते 16 वर्ष आणि लेट ॲडोलसंट म्हणजे 17 ते 20 वर्ष. या वयांमध्ये त्यांच्या सगळ्या स्तरावर शरीरामध्ये बदल होत असतात, म्हणून हे त्यांचे स्टेजेस केले गेलेले आहेत. मॅडम, मग असल्या ज्या अवस्था आहेत, जसं अर्ली, मिडल आणि लेट, त्याच्यामध्ये त्यांच्यामध्ये होणारे जे बदल आहेत, जसे शारीरिक बदल म्हणा किंवा मानसिक बदल म्हणा किंवा अजून काही हॉर्मोनल बदल असतील, याच्याबद्दल तुम्ही डिटेलमध्ये सांगू शकाल का आपल्या पालकांना? राष्ट्रीय कन्या दिनाच्या निमित्ताने आपण आता सध्या फक्त मुलींविषयी बोलूया. मुलींविषयी आपण शारीरिक बदल पाहायला गेलो, मुलगी वयात येते याचा अर्थ काय होतो? सुरुवातीला आपल्याला सर्वात आधी जो बदल दिसून येतो किंवा काही काही मुलांचे पालक आपल्याकडे येतात ओपीडीमध्ये अगदी की हा हिच्या छातीमध्ये दुखतं आहे, तर याचा अर्थ आहे की जी छातीची वाढ आहे, ब्रेस्टची वाढ आहे, स्तनांची वाढ आहे, ही व्हायला सुरुवात होते आणि ब्रेस्ट बड येते. ही अगदी सुरुवातीच्या पहिल्या अवस्थेमध्ये असते. त्याच्यानंतरचे जे बदल असतात, हे बदल म्हणजे त्यांना लघवीच्या ठिकाणी, त्रिकोणी आकाराच्या ठिकाणी केस यायला सुरुवात होतात. आणि हे केस यायला सुरुवात होण्याची जी बदल आणि जी वेळ असते ना, अगदी त्याच वेळेमध्ये त्यांची हाईट वेलॉसिटी किंवा त्यांची उंची वाढण्याची ही सगळ्यात महत्वाची अवस्था असते. त्याच्यानंतर त्यांना येते पाळी येणं, जे असं आता आपल्याला शर्मिला मॅडमने सांगितलं की त्यांना मासिक पाळी काय असते, तर हा येण्याचा बदल त्यांच्यामध्ये हा चौथ्या वेळेस घडतो. त्याच्यानंतर त्यांना बगलेमध्ये किंवा काखेमध्ये केस यायला सुरुवात होतात, ऍक्झिलरी हेअर्स ज्याला म्हणतो आपण. त्याच्यानंतर त्यांच्या ब्रेस्टची फुल डेव्हलपमेंट होते आणि त्याच्यानंतर मग त्यांच्या प्युबिक आणि ऍक्झिलरी हेअर्स मध्ये थोडेफार बदल होऊन एका मुलीचं रूपांतर हे तरुण स्त्रीमध्ये व्हायला सुरुवात होते. हे असतात शारीरिक बदल. खूपच छान सुद्धा मॅडम. आता ह्या ज्या अवस्था आहेत ज्याच्यामध्ये आपण बदल बघितलं, त्याच्यामध्ये येणारे हे आहेत, तर या अवस्थेमध्ये तुम्हाला काही विशिष्ट सूचना किंवा विशेष सूचना मुलींना किंवा त्यांच्या पालकांना तुम्हाला देवाशा वाटताय का? बऱ्याच वेळा काय होतं की हे जेव्हा बदल घडत असतात, तर यांच्यामध्ये आपल्याला असं आढळून येतं की काही मुलांमध्ये हे बदल दिसून येत नाहीत, तर काही मुलांमध्ये हे बदल खूपच लवकर दिसतात, किंवा असं होतं की काही मुलांमध्ये हे बदल खूप उशिरा सुरू होतात. तेव्हा आपण यासाठी आपण जागरूक असणं आवश्यक आहे की कोणते बदल केव्हा दिसत आहेत. जर आपल्याला ब्रेस्ट बड किंवा छातीची डेव्हलपमेंट व्हायला सुरुवात होते आहे आणि ती अगदीच लवकर होते, म्हणजे 8 वर्षापेक्षा आधी होते आहे, तर ही काळजीची गोष्ट आहे. किंवा अगदी 13-14 वर्षापर्यंत छातीची वाढच होत नाही आहे, ब्रेस्ट डेव्हलप होत नाही, स्तनाग्र वाढत नाहीयेत, तर ही सुद्धा काळजीची अवस्था आहे, ज्याला आपण अर्ली किंवा लेट प्युबर्टी म्हणतो. आणि त्याचबरोबर छातीच्या आकारमानाच्या बदलाबरोबर त्यांना केस येणं किंवा न येणं या गोष्टीकडे आपल्याला लक्ष देणं आवश्यक आहे. त्याचबरोबर ज्या वेळेला त्यांना वेलोसिटीला आपण म्हणतो ग्रोथ वेलोसिटी, ज्या वेळेला केस यायला सुरुवात होतात, ज्या वेळेला त्यांना ब्रेस्टची डेव्हलपमेंट व्हायला सुरुवात होते, त्याच वेळेमध्ये जर त्यांची उंची वाढत नसेल तर तेही काळजीची गोष्ट आहे असं आपण म्हणतो. युजली जेव्हा ही ॲडोलसंट अवस्था किंवा पौगंड अवस्था असते, या 12 ते 20 वयामध्ये मुलींची वाढ ही साधारणतः 8 ते 9 सेंटीमीटर दरवर्षी होते आणि फायनल अचिव्हमेंट त्यांची जवळजवळ 25 ते 28 सेंटीमीटरची असते. त्याच्यामुळे आपल्याला मुलांकडे किंवा मुलींकडे लक्ष देताना त्यांचे शारीरिक बदल, त्यांची लैंगिकतेमध्ये बदल काही होत आहेत की नाही, याच्याकडे आपलं लक्ष देणं आवश्यक आहे.
त्याचबरोबर मुलांच्या मानसिकतेमध्ये बदल घडत असतात. ही मुलं कधी कधी खूप लाजरी बुजरी होतात, तर कधी कधी काही मुलं खूप व्हायलंट व्हायला लागतात, खूप अग्रेसिव्ह होतात, किंवा कधी कधी काही मुली घरात न सांगता खूप वेळ बाहेर राहायला लागतात. तर ह्या सगळ्या बदलांकडे आपल्याला लक्ष द्यायला लागणार आहे. खूपच छान तुम्ही मार्मिक मार्गदर्शन केले शुभा मॅडम. म्हणजे देवाने आपल्याला जेव्हा जन्म आलं त्याच्यानंतर एक ग्रोथ व्हेलॉसिटी दिली आहे वयाच्या 2 वर्षानंतर, 2 वर्षापर्यंत. आणि त्याच्यानंतर जे सेकंड ग्रोथ व्हेलॉसिटी येते ती मॅडमने सांगितली ॲडोलसन्स फेज मध्ये. जसं मॅडम सांगितलं की इतकी उंची आणि या प्रकारे बदल होऊ शकतात, त्याच्यावर नक्कीच आपलं लक्ष असणं गरजेचं आहे. आपण वयाच्या 2 वर्षापर्यंत खूप छान प्रकारे मुलांकडे लक्ष देतो. वेळोवेळी औषधांसाठी डॉक्टरांकडे नेलं, त्यांचं लसीकरण बघणं, त्यांची वाढ बघणं, बसला नाही तर काळजी करणं, चालला नाही तर काळजी करणं. पण जेव्हा ॲडोलसन्स फेज येते मग तेव्हा आपण मागे का हटतो? तेव्हा जर त्याचा उशिरा ब्रेस्ट डेव्हलप होत आहे, छाती उशिरा बनते किंवा लवकर बनते आहे, हे दोन्हीही काळजीचे कारण आहेत. त्याकडे आपण विनाकारण दुर्लक्ष का करतो? मॅडम, तुम्ही जे या फेज बद्दल योग्य मार्गदर्शन केलं आहे त्याबद्दल नाशिक IIP तुमचं खूप खूप धन्यवाद मानू इच्छिते. आणि अशाच प्रकारे तुम्ही मुलांना आणि पालकांना मार्गदर्शन करावं याची आमची इच्छा आहे. थँक्यू व्हेरी मच मॅम. या रीना, जाताना 2 शब्द मी थोडेसे मानसिक बदल विषयी सांगू इच्छिते. ही सगळी अवस्था घडत असताना शरीरामध्ये हार्मोनल किंवा संप्रेरकांची उलाढाल ही चालूच असते, आणि या सगळ्या क्लिष्ट प्रक्रियेमध्ये मुलींची शारीरिक बदल, मानसिक बदल, बौद्धिक बदल आणि सामाजिक बदल चालू असतात. तर अशा वेळेला या मुलींमध्ये बदल होत असताना ह्या मुली कुठल्या टप्प्यातून जातात हे आपल्याला महत्वाचं आहे. सुरुवातीला या मुलींना एकटेपणा खूप आवडतो, त्याच्यानंतर त्या मुलींना फक्त मुलींमध्ये मिक्स व्हायला खूप आवडतं, मधल्या टप्प्यामध्ये, शेवटच्या टप्प्यामध्ये त्यांना अपोजिट सेक्सची अट्रॅक्शन व्हायला सुरुवात होतं. कधी कधी या मुली प्रेमात सुद्धा पडतात. तर आपल्याला ह्या सगळ्या बदलांची जाणीव असणं आवश्यक आहे की कुठल्या वयामध्ये येत असताना मुलगीमध्ये कुठले बदल होणार आहेत. आणि हे बदल जेव्हा एका सुजाण पालकाला माहीत असतात त्यावेळेला पालक त्या मुलांशी कशा प्रकारे वागायला हवंय हे नक्कीच त्यांना समजेल, एवढीच सांगू इच्छिते. धन्यवाद सुलभा मॅम. हे खूप महत्वाचं आहे की मानसिक बदल हे तितकेच लक्ष द्यायला पाहिजे जितकं आपण शारीरिक बदलांकडे लक्ष देतो आहे. आणि याच्याबद्दल पालक नक्कीच आता जागरूक होतील अशी मी आशा बाळगते. नाशिक IIP आता आपल्या शेवटचे स्पीकर डॉक्टर रवींद्र सोनवणे यांना इन्व्हाइट करते, जे काय आपल्याला सांगणार आहेत की गव्हर्नमेंट, सेंट्रल गव्हर्नमेंटच्या मुलींसाठी काय काय योजना किंवा काय काय स्कीम्स दिलेल्या आहेत. रवींद्र सर, तुमचं स्वागत असो. सोनवणे सर हे आपले जे मेडिकल कॉलेज आहे, वसंतराव पवार मेडिकल कॉलेज, इथले ते पिडियाट्रिक डिपार्टमेंटचे हेड आहेत. त्याच्या व्यतिरिक्त ते नाशिक IIPचे प्रेसिडेंटही आहेत. चैतन्य हॉस्पिटलचे ते संचालक आहेत आणि चिरंजीव हॉस्पिटलमध्ये ते एक डायरेक्टर म्हणून कार्यरत आहेत. सरांना सिंगिंग आवड आहे आणि फायनान्शियल बद्दल ते खूप छान गायडन्स करतात. सरांचं जे आहे एक सांगू इच्छिते मी की जितके ते छान सिंगर आहेत तितकंच त्यांनी आपल्या मुलीलाही एक छान सिंगर बनवलं आहे. त्यांची मुलगीही त्यांच्या इतकीच छान गाते. म्हणजे आज नॅशनल गर्ल चाइल्ड डे बद्दल मला हे स्पेसिफिक मेन्शन करावं वाटतंय. सरांकडनं आता आपण समजून घेऊया की भारत सरकारने आपल्या मुलींसाठी काय विशिष्ट योजना, काय विशिष्ट स्कीम्स दिलेल्या आहेत आणि त्याच्याबद्दल आपण जागरूक होऊया. ओव्हर टू यू सर. थँक्यू रीना. मी आज नॅशनल गर्ल चाइल्ड डे च्या दिवशी एक सांगू इच्छितो. मला 2 मुले आहेत. त्यांचं मोठीचं नाव आहे वैखरी आणि लहानीचं आहे ओजस्वी. आणि ते सर्व गोष्टींमध्ये अष्टपैलू आहेत. त्यामुळे आम्हाला मुलगा किंवा मुलगी असा डिफरन्स कधीही आणि चुकूनही कधी जाणवलेला नाहीये, हे मी ठासून सांगू शकतो. तर आज ऍक्च्युली जे आहेत सेंट्रल गव्हर्नमेंटनी मुलींसाठी भरपूर स्कीम्स ऍक्च्युली हे केलेलं आहे. तर त्यापैकी आपण 3 स्कीम्स बद्दल जास्त बोलू. सुकन्या समृद्धी योजना ही आपल्याला सगळ्यांना माहित असेल की जी मुलगी जन्म झाल्यापासून ते 10 वर्षापर्यंतच्या मुलीपर्यंत आपण ती अमाऊंट आपण डिपॉझिट करू शकतो. कमीत कमी 250 रुपये व 1 वर्षामध्ये कमीत कमी 1.5 लाख, म्हणजे 1.5 लाखापेक्षा जास्त तुम्ही भरू शकत नाही एका वर्षाला. तर तुम्ही 15 वर्ष ती अमाऊंट भरायची आहे. त्यानंतर मुलगी जेव्हा 21 वर्षाची होईल, तिच्या लग्नाला खर्च किंवा हायर एज्युकेशनला जो खर्च लागणार आहे तो ते मुद्दल आणि प्लस व्याजासहित 21 वर्षानंतर आपण ते काढू शकतो. जर
18 ते 21 वर्षानंतर जर मुलीला उच्च शिक्षणासाठी ते पैसे लागत असेल तर आपण 50% अमाऊंट ही विड्रॉ करू शकतो. ही जी योजनाबद्दल अधिक माहिती आपण पोस्ट ऑफिस किंवा बँकेमध्ये जाऊन घेऊ शकतो. दुसरी योजना आहे माझी कन्या भाग्यश्री. म्हणजे आपण भाग्यश्री जी मैंने प्यार किया या मूवी मध्ये जी हिरोईन होती, म्हणजे ह्या योजनेची ती ब्रँड अँबॅसेडर आहे. तर तिच्या नावावरून हे नाव पडलंय. 2016 मध्ये ती लागू झाली. 1 ऑगस्ट 2017ला त्याच्यात रिव्हिजन करण्यात आलं. आणि हे विशेष करून समजा एक मुलगी झाल्यानंतर जर आपण कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केली तर आई वडिलांच्या अकाउंट मध्ये 50,000 रुपये जमा होणार, किंवा 2 मुली असतील तर 25,000 प्रत्येकी. आणि ते वयाच्या 18 वर्षानंतर म्हणजे मुद्दल आणि व्याजासहित 1 लाख रुपये ती अमाऊंट होते, ती मुलीच्या पुढच्या एज्युकेशनसाठी वगैरे मिळू शकते. आणि ही आहे, पण याच्यामध्ये कुटुंब नियोजन शस्त्रक्रियाचं सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. 1 किंवा 2 मुलींसाठी आपण ही स्कीम लागू करू शकतो. आणि तिसरी जी आहे सीबीएसई सिंगल गर्ल स्कॉलरशिप. म्हणजे ज्यांना एक मुलगी आहे आणि ज्यांना 10वी मध्ये, ज्या मुलीला 10वी मध्ये 60% पेक्षा जास्त मिळालेले आहेत, ती या स्कीमसाठी फायदा उठवू शकतात. तर याच्यात 11वी ते 12वीला दर महिन्याला 500 रुपये त्या मुलीला किंवा त्यांच्या आई वडिलांना ते मिळणार. आणि ते 2 वर्षाकरता ते हे राहणार. तर अशा ह्या ज्या मेन 3 स्कीम्स आहेत ज्याचा फायदा मुली आणि त्यांचे आई वडील हे उठवू शकतात. धन्यवाद सर. पालकांनो, सरांनी खूपच महत्वाची आणि फायनान्शियल आपल्याला एक महत्वाची बातमी दिलेली आहे. आणि म्हणते हे स्कीम्स, खरं सांगते मलाही याच्याबद्दल फक्त ऐकलेलं होतं, डिटेलमध्ये माहित नव्हतं. मलाही मुलगी आहे पण मी या स्कीम बद्दल कधी विचार केला नाही. पण सरांच्या टॉक नंतर मी नक्कीच त्याच्याबद्दल विचार करेल. आणि मी तुम्हालाही सांगू इच्छिते की जर सरकार आपल्याला इतक्या सुविधा उपलब्ध करून देत आहे, आपल्या मुलींबद्दल ती स्वतः विचार करत आहे सरकार, तर आपण त्याचा फायदा का घेऊ नये? आपल्या मुलीला त्याचा बेनिफिट का होऊ नये? सरांना काय बोलायचं? एक गोष्ट सांगू इच्छितो, सुकन्या समृद्धी योजनेमध्ये ही जी स्मॉल सेव्हिंग डिपॉझिट स्कीम आहे, तर यामध्ये 7.6 म्हणजे टक्के व्याज आहे, जे की आपल्याला बँकेमध्ये 4% मिळतात, किंवा इव्हन पीपीएफ मध्ये जी गव्हर्नमेंटची स्कीम आहे त्याच्यात 7.1 आहे मिळतात. मागच्या वर्षीपर्यंत 8.4 होता, तर आता ते 7.6 झाले. 7.6 हा भरपूर व्याज दर आहे बँकेशी जर कम्पेअर केला. त्यामुळे हे मुलींसाठी सर्वात चांगली सुकन्या समृद्धी योजना कधीही प्रेफरेबल असेल. थँक्यू. धन्यवाद सर. म्हणजे मुली असण्याचे अनेक फायदे आपल्याला माहिती आहेत, पण त्याच्यात अनेकला एक फायदा जो खूप महत्वाचा आहे तो आता सरांनी आपल्याला सगळ्यांना समजावला आहे. माझ्या श्रोत्यांनो, मी तुम्हाला सांगू इच्छिते की नॅशनल गर्ल चाइल्ड डे 24 जानेवारी हे फक्त एक बहाणा आहे की आपल्याला जागरूक होण्यासाठी की मुली ह्या खरंच लक्ष्मी असतात, सरस्वतीचा अवतार असतात. आपल्याला गरज आहे की त्याची पूजा करणं किंवा त्यांना महत्व देणं. आता तो वेळ नाही की म्हणजे तो एरा नाहीये की जेव्हा मुलंच फक्त पालकांची देखभाल करणार, त्यांचं काळजी घेणार. आपण बघतोय आजही आपल्या कितीतरी किस्से, कितीतरी न्यूज आपण ऐकतो की ज्याच्यामध्ये मुलांपेक्षा मुलींनी पालकांना सांभाळलं आहे, त्यांच्या आजारामध्ये त्यांची साथ दिलेली आहे. मुलगा कुठेतरी फॉरेनला असतो किंवा आई वडिलांना वृद्धाश्रमात ठेवतो, पण ती एक मुलगीच असते जी आई वडिलांचं मन समजून घेऊ शकते आणि त्यांना शेवटपर्यंत सांभाळ देऊ शकते. मॅडमने खूप छान सांगितलं होतं की मुलगा हा फक्त एकाच घराचा दिवा होऊ शकतो, पण मुलगी ही दोन घर काय, मी तर म्हणजे पूर्ण समाजाला ती उजाळ करू शकते जर आपण तिला व्यवस्थित वाव दिला, जर तिला आपण व्यवस्थित तिचे हक्क दिले, जर का आपण तिच्या आरोग्याबद्दल जागरूक राहिलो. आणि आपण हे का करू नये? तो हे आपलाच आहे, तीही आपलीच आहे. मग हा भेदभाव का?
ह्याबद्दल आपली जागरूकता असणे नक्कीच गरजेचं आहे. आणि ह्या दिवशी आपण सगळ्यांनी संकल्प करूया की मुलांइतके तरी कमीत कमी आपण हक्क देऊया, त्यांच्या इतक्या तरी कमीत कमी संधी देऊया. ते फक्त एज्युकेशन मध्येच का, वाय नॉट आफ्टर एज्युकेशन, वाय नॉट ड्युरिंग सर्व्हिस. जसं आपण म्हणतो की आई जेव्हा आता आपण गव्हर्नमेंट पण तिला सुट्ट्या देतात, पण ती सुट्ट्या सरकारकडनं येत आहे, घरामध्ये पण तिला आपण तितकी मोभाग देऊया ना, तिची सवलत देऊया. तिच्या पिरियड्स मध्ये, तिच्या बाळणपणामध्ये घरच्यांनी तिला साथ देऊया आणि तिला हे आकाश हे कमी पडेल इतकी तिला भरारी बांधण्यासाठी उभं देऊया. आणि या निमित्ताने नाशिक IIP कडनं मी तुम्हा सगळ्यांचे धन्यवाद मानते की ह्या दिवशी तुम्ही सगळ्यांनी आपण मुलींना महत्व देऊन त्याच्याबद्दल हे जो प्रोग्राम त्याच्याबद्दल आपण ऐकलात, त्याबद्दल नाशिक IIP तुमचं खूप खूप आभार मानते. जय हिंद, जय भारत. थँक्यू. छान झालं.